राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक 7मधील मतदारांचा प्रचंड प्रतिसाद. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक 7मधील उमेदवार श्रीकांत लक्ष्मण गायकवाड, प्रियंका सुभाष गाडगे, बिल्किस जमानी, मोहम्मद इम्रान अहमद आणि भाऊराव मरिबा भदरगे हे चारही उमेदवार प्रचारामध्ये आघाडीवर असून प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना प्रत्यक्ष भेटत आहेत आणि आपणास मतदान करण्याचे मतदारांना आवाहन करत आहेत. यावेळी प्रभाग क्रमांक 7मधील सर्व मतदारांचा या चारही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांचा प्रभाग क्रमांक 7मधून विजय निश्चित मानल्या जात आहे. मी प्रियंका सुभाष गाडगे, राष्ट्रवादी अजितदादा गट ह्याकडून मला ओबीसी महिला प्रवर्गातून उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक 7 मधून. आणि मी ह्याच्यासाठी चिखलीकर साहेबांचे आणि अजितदादा पवार आणि इथल्या आमच्या स्थानिक नेत्यांचे आभार मानते. कसा प्रतिसाद माझ्यासोबत मधून श्रीकांतदादा गायकवाड, मधून मी स्वतः प्रियंका सुभाष गाडगे, मधून बिल्किस जमानी आणि मधून भाऊराव भदरगे यांच्या चौघांचं पॅनल आहे. राष्ट्रवादी या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि घड्याळ आमचं चिन्ह आहे. आणि प्रभाग क्रमांक 7मधून आम्ही इथे झालेल्या आमच्या स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे आमच्या स्थानिक नेत्यांचं जे झालेलं दुर्लक्ष आहे त्या दुर्लक्षासाठी कुणीतरी पाऊल घ्यावं म्हणून आम्ही सर्वांनी इथे उमेदवारी दाखल केलेली आहे. मुळात आमच्या प्रभागातील समस्या ज्या आहेत ड्रेनेज, पाणी, लाईट, पथदिवे ह्याच्याकडे झालेलं दुर्लक्ष, कचऱ्याचं निवारण ते योग्य पद्धतीने व्यवस्थापन नाही आहे आणि त्याच्यासाठी सतत आम्हाला कुणाचा तरी पाठपुरावा करावा लागतो आणि त्या पाठपुराव्याकडे सुद्धा लोकांचं दुर्लक्ष आहे. ज्यांना कुणाला आम्ही गेल्या वेळेस संधी दिली होती, निवडून आणलं होतं, त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्या दुर्लक्ष झालेल्या गोष्टी आम्ही आता स्वतःच जर नागरिकांनी संधी दिली, आम्ही स्वतः जाऊन महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे तिथे आम्ही प्रश्न मांडू शकतो. तिथे आम्हाला कोणाची गरज नाही आहे आमच्या स्थानिक लोकांच्या समस्या मांडण्यासाठी. त्यासाठी आम्ही आता हे पाऊल उचलले. कसा प्रतिसाद आहे मतदारांचा आम्हाला उत्तम प्रतिसाद आहे. त्यांच्याच पाठिंब्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्यांचा पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी शक्ती झालेली आहे. जसं यश प्राप्तीसाठी आम्ही त्याच वाटचालीकडे लागलेलो आहोत. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. मी भाऊराव भदरगे, प्रभाग क्रमांक 7 नांदेड वाघाळा महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आम्हाला तिकीट दिलं त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो या ठिकाणी. आणि आमचे जे साथीदार आहेत 4 उमेदवार ते सगळ्याला आम्ही सोबत घेऊन प्रचार मोहीम आम्ही सगळ्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 7मध्ये फिरत आहोत. फिरत असताना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि जनता आम्हाला यशाच्या मार्गावर नेऊन ठेवील अशी आमची आशा आहे. आणि जनतेने आम्हाला जर मतदान देऊन निवडून दिलं तर जनतेच्या जे आम्हाला मतदान दिलं आहे त्यांना आम्ही तडा जाऊ देणार नाही त्यांच्या विश्वासाला. आणि जे काही नागरी समस्या असतील आणि जे काही नांदेड शहराच्या विकासाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील तर आम्ही महानगरपालिकेत किमतीनं आम्ही 4 जण मिळून तिथे तगादा लावून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बराच बालेकिल्ला दिसायला लागला. जनतेचा प्रतिसाद आहे आणि जनता नक्कीच आम्हाला भरघोस मतांनी निवडून देईल अशी मला आशा आहे. प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत? प्रभागामध्ये नाली, पाणी, रोड, स्वच्छता अशा अनेक समस्या आहेत की जे ड्रेनेजचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत. आणि मग कुठं साफसफाईची जागा असेल किंवा नाल्याची जागा असेल किंवा कचरा पडला असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या नागरिक समस्या जे समाजाच्या हिताच्या असतील सर्व समाजाच्या त्या हितासाठी आम्ही झटणार आहोत. प्रतिपक्षाचं तुम्हाला कसं आव्हान कसं आहे? प्रतिपक्षाचं आम्हाला आव्हान काहीच नाही, ते नगण्य आहेत आणि ते BJP धार्जिन ते प्रतिस्पर्धी दिसायला लागले आम्हाला आणि त्यांची ते बी टीम असल्यासारखं वाटायला लागलं आणि एकदा कदाचित निवडून आले ते BJP जाणार हे 100% खरं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं जनतेचं पाठबळ आहे आणि जनता आम्हाला यशावर नेऊन ठेवणार आहे आणि बहुमतानं आम्ही निवडणार आहोत अशी आम्हाला आशा आहे. मोहम्मद नजीर अहमद बाबा,
ये मेरे दादाजी थे, नांदेड़ के प्रथम उप महापौर और नयाबादी के 40 साल नगर सेवक। इन्होंने 40 साल नगर सेवक बोल के वहाँ पे सेवा की। मेरे आजी भी नगर सेविका थे। आज पक्ष ने हमारे को संजी दी है कि मेरे वाइफ है बिल्किस ज़मानी, इनको पार्टी की तरफ से खिदमत करने का मौका दिया गया और लोगों की खिदमत के लिए हम रात दिन मेहनत करते हैं और उनके जो भी मसले मसाइल हल करने के लिए उनके बीच में रह के काम करते हैं। और हमारे पास जो भी मसले हैं, जैसा ड्रेनेज है, नल है, पानी है, कचरे की समस्या है, ये सबको हम लोगों के बीच में रह के वो काम करके इंशाल्लाह जो भी आगे के मसले मसाइल है वो हम चुन के आने के बाद बिल्कुल करेंगे। बांधवांनो, सर्वांना नमस्कार. सुप्रीम जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय लोकशाही. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026 ही निवडणूक आता आज घडीला अटीतटीची झालेली आहे. कारण का विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये ही लागलेली चुरस आहे. कारण या बाबतीमध्ये आणि प्रचंड लोकांमध्ये जी नाराजगी आहे पक्षाच्या वतीनं, जे काही पक्षाच्या वतीनं बी टीमच्या स्वरूपामध्ये एक वार्डामध्ये अशा पद्धतीने त्यांनी पॅनल उभे केलेत आणि त्या पॅनलच्या पाठीमागे कोणाचा आशीर्वाद आहे काय नाही हे पूर्ण जनतेला या ठिकाणी अवगत झालेलं आहे. म्हणून माझ्या सर्व बांधवांना मी या ठिकाणी आवाहन करतो, येणाऱ्या 15 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 7 आहेत. श्रीकांत लक्ष्मणराव गायकवाड अ मधून आहेत, ते प्रियंका सुभाष गाडगे ब मधून ओबीसी महिला आहेत, बिल्किस जमानी मोहम्मद इम्रान अहमद हे क मधून सर्वसाधारण आहेत आणि ड मध्ये भाऊराव मरिबा भदरगे हे ड मध्ये आहेत. या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं व आपल्या प्रभागाचा विकास साधण्याची एक उत्तम अशी संधी द्यावी. कारण का गेली 35 ते 40 वर्ष झालं या प्रभागाचा विकास प्राथमिक स्वरूपामध्ये कुठल्याच पद्धतीने साधण्यात आलेला नाही. आलटून पालटून ज्यांनी सत्ता भोगली त्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत कुठल्याच पद्धतीचं या ठिकाणी प्रबळ अशी दावेदारी ठोकून काम केलेलं नाही. कारण का कोरोना काळ झाला, अनेक अशा अडचणी प्रभागामध्ये आल्या, पण इथल्या सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी सत्ता भोगली त्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्याच पद्धतीचं काम केलं नाही. आणि या प्रभागामध्ये आम्ही फिरत असताना अशा समस्या आहेत, या ठिकाणी नाले नाहीत, रस्ता नाही, ड्रेनेजची समस्या आहे आणि मुख्यत्वे लाईटची समस्या आहे. पण इकडला नागसेनगर भाग आणि सावंतवाडी जर भाग बघला आपण तर सायंकाळच्या स्वरूपामध्ये इथल्या आमच्या बांधवांना फिरत असताना अनेक मोठ्या अडचणी येतात. अडचणी काय येतात तर कारण का दहशतीचं वातावरण असेल, कुठल्याही पद्धतीचं तिथं प्रयोजन त्या ठिकाणी नाही. आणि मला एवढं सांगायचं आहे की बाबा तुम्ही या पॅनलला जर निवडून दिला, अजितदादा पवार आणि माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे हात जर आपण या प्रभागामधून बळकट केलो तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्यांनी आपल्याला आश्वासित केल्याप्रमाणे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास ते साधतील. आणि लोकशाहीला भक्कम करण्यासाठी सर्व बांधवांना विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला आपण घड्याळ या निशाणीसमोर बटन दाबून या पॅनलला सर्वांनी आपण विजयी करावं व या पॅनलला मजबूत करावं आणि प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे हात मजबूत करावेत, अजितदादा पवार यांचे हात मजबूत करावेत. त्यांनी सत्तेमध्ये सहभागी आहेत. आपलं जे पॅनल निवडून आलं, आपल्या या प्रामुख्याने प्राथमिक स्वरूपात ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडू. आणि या पॅनलचं एक विशेष महत्त्व असं आहे, या पॅनलमध्ये सर्व सुशिक्षित उमेदवार उच्च शिक्षित आहेत. कारण त्यांच्या दिमागामध्ये एक प्रभागाचा मॉडेल असा एक विकास मॉडेल तयार आहे. कारण इतर उमेदवाराच्या बाबतीमध्ये प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीचा असं दावेदार किंवा एक आराखडा त्यांच्याकडे नाही. पण या आराखडा आपण आपल्या या उच्च शिक्षित उमेदवारांकडे आहे, त्याचा आपण पाठपुरावा नक्की या सभागृहामध्ये पाठवून या लोकांना आपण करून घेऊ, अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या लोकांना सहकार्य करावं, मतदान करावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.